बुलढाणा जिल्ह्याला मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जोरदार तडाखा दिला। या गारपिटीमुळे खामगाव मोताळा तालुक्यातील कांदा, ज्वारी, आंबा, लिंबू आणि केळी या पिकांसह भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर खामगाव तालुक्यात काही जनावरांचा मृत्यू झाला तर अनेक घरांवरील छते उडाली। हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार बुलढाणा जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मंगळवारी झोडपून काढलं। या गारपिटीमुळे खामगाव, मोताळा या तालुक्यातील कांदा, ज्वारी, आंबा, लिंबू, केळी या पिकांसह भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालंय। तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली, त्यामुळे या ठिकाणी अक्षरशः खच पडल्याचं चित्र होतं। संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी आडगाव इथं वीज पडून 7 मेंढ्या आणि 2 शेळ्यांचा मृत्यू झाला। खामगाव तालुक्यातील निमखेड इथं वादळी वाऱ्यामुळे झाड पडून एका म्हशीचा मृत्यू, तर शेगाव तालुक्यातील पाळोदी इथं वीज पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला। तर वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, तर मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं।